चला मी खाते, तुम्ही पण खायला या. बाय. चला मित्रांनो, बाय. आज फिरलो ह्यासाठी हे टार्गेट करायचं होतं. टार्गेट झाले ऑलमोस्ट. तर नमस्कार मंडळी, आता वाटलं सकाळचे 5:30 वाजलेत. तर चला आज बघूत आपण आज टार्गेट किती होते आपलं. रोज लोक दिसते टार्गेट, हे टार्गेट, ते टार्गेट, ते टार्गेट. आज बघतोच आपण खरंच कुठे ट्रिप पडतात आपल्याला ते, आणि काय काय प्रॉब्लेम होते ते पण बघायला लागेल ना. काही नुसतं ट्रिपा मारून मारून उपयोग नाही, नुसता काय प्रॉब्लेम आहे ते पण बघायला लागेल आपल्याला. तर काय प्रॉब्लेम आहे सध्या आता. ट्रिप तर काय वाजा नाही अजून माझ्या, नाही तर बघू कुठले वाजते कुठले नाही. तर आपल्याला सकाळ सकाळी पहिलं भाडं पडलं कुठलं, चिंचोड स्टेशन. चला चिंचोड स्टेशनला आलो आता बघू तिथून कुठली पडते ते. कारण की ओलावर वाढलं तर 2-3 ट्रिपा, पण ओलावर काय भेटल्याच नाही. सकाळ सकाळी काढली ना गाडी तरी ओलावर भेटत नाही ट्रिपा. काय करावं त्या ओलाला, काय नाही, काय मिळच लागत नाही. एक स्टेशन वाढली होती आणि एक वाकडेवाडी वाढली होती, नाही भेटली. चला म्हणलं आपलं इथल्या इथं मारता येईल म्हणलं, मोठ्या ट्रिपचे काय आशा करायचे नाही. तर मित्रांनो चिंचोड स्टेशनला होतो तेव्हा अंधार होता. मग चिंचोड स्टेशनवरून पडली डायरेक्ट मोरवाडी स्टेशन, मेट्रो स्टेशन. मोरवाडी मेट्रो स्टेशनला गेल्यानंतर थांबलो तिथे थोडा वेळ. मग तिथून पडली डायरेक्ट रावेत शिंदे वस्ती. आता शिंदे वस्तीला आलो आहे, बघू कुठली ट्रिप पडते ती आता इथून. मित्रांनो कसं आहे माहिती आहे का, धंदा करायचं म्हणलं ना, हे ट्रिप कुठल्याही ट्रिप असो उचलीत राहायचं. कुठली ट्रिप असून द्या उचलीत राहायचं फक्त. तुम्ही बघता मोठमोठ्या ट्रिपांची वाट भेटत नसतं. तसं जे आहे ते ट्रिप उचलायची पळायचं, जे आहे ते ट्रिप उचलायची पळायचं. सकाळ सकाळचा कसा धंदा होतो, ट्रॅफिक नसते काय नसते. आता ओलावर वाढली होती मला 280 रुपयाची, पण नाही भेटली. ओलावर ट्रिपच भेटत नाही. काय करत ह्या ओलाने काय करायला पाहिजे माहिती आहे का, जी पट्टी येते ना अशी पट्टी, ती गायब केली पाहिजे. महत्वाचं त्या पट्टीमुळे गोंधळ व्हायला लागलाय. आता रॅपिडोच्या उबेरच्या कशा पट्ट्या भेटत नाही काय नाही, डायरेक्ट उचलायला जमते. तशी जी पट्टी गायब झाली, ही पट्टीचे सजेशन कोणी दिलं त्याला आणि कोणी नाही, काय मिळच लागत नाही. 280 गेलेलं सकाळ सकाळचे. चला बघूत अजून वाट बघूत. तर म्हणजे कसा सकाळ सकाळचा सूरज कवळवून म्हणतात त्याला. तर आता इकडं आलो देव ट्रेकिंग पॉईंट आहे बघा या साईडला. देव रोडला आता डायरेक्ट देव रोडला द्यायचं, आणि इकडे काय ट्रिप वाजत नाही आपल्याला. देव रोडवरून बघून कुठं देव रोडला 100% वाजणारच, कारण की हा पूर्ण हायवे रोड आहे. हे बघा आहे का नाही, पूर्ण हायवे रोड, त्यामुळे इकडे काय ट्रिप वाजत नाही आपल्याला. तर आता जायचं आपल्या देव रोड साईडला, तुम्हाला ट्रेकिंग पॉईंट दाखवतो तुम्ही. हे बघा कसं आहे, एवढे लोक येतात ना भरपूर येतात सकाळ सकाळी. कारण का आता हिवाळा पण चालू आहे. ते पूर्ण ह्या साईडला डोंगर बघा, या साईडला त्याला मला लेकरांना पण घेऊन येते एखाद दिवस, सुट्टी घ्यायला लागत सकाळ सकाळी. आता इथून ट्रिप कुठली पडते ते बघायला लागेल आपल्या. इथून तर काय वाजणार नाही आपल्याला. जाऊ पुढं आता देव रोड साईडला. तर मित्रांनो देव रोड साईडला होतो, जाम परेशान झालो, पण ट्रिपच का भेटाना. एक वाजली होती ओलावर 480 रुपयाची. ओलाची ट्रिप काय आपल्याला नशीब नाही, ती काय भेटली नाही आपल्याला. मग वाजले डायरेक्ट रावेत, किती 80 रुपये. चला म्हणलो रावेतला तरी जाता येईल. तर ह्या साईडला आलो मी हायवे रोड साईडला. तुम्हाला मी बालाजीच मंदिर दाखवतो, खूप छान मंदिर आहे इथं. कधी आलं तर नक्की दर्शन करायला या तुम्ही. हे बालाजीचं मंदिर आहे इथं, जवळ असेल तर नक्की दर्शन करायला मित्रांनो. आता बघू तिथून ट्रिप कुठली वाजते आपल्याला. ट्रिप महत्वाचं आपल्याला. जय व्यंकटेश्वर गोविंदा, दे समृद्धी दे सुख शांती. चला तर मित्रांनो कुठं होतो रावेत साईडला. तिथून जे पडली ट्रिप डायरेक्ट थेरगाव. 480 जी वाढली तुम्हाला सांगितलं होतं, पण ते काय भेटले नाही आपल्याला. मग आता उचलात कुठली पुन्हा वाजली, देऊची वाजली, ती पण नाही भेटली. पुन्हा मोरवाडी स्टेशनची वाढली 260 काय ती पण नाही भेटली. मग वाजले थेरगाव 190. चला म्हणलं थेरगाव साईडला. थेरगाव म्हणजे ते ना भूमकर चौकाच्या पुढंच लागतं थेरगाव. तिथं गेलो आणि तेवढ्यात वाढली दगडूशेठ. एक मिनिट, तेवढ्यात वाढली दगडूशेठ. चला म्हणलं टाकलं ना मीटर, मग झाले मीटरनी किती
330 रुपये. मग तिथं थांबणं म्हणलं आता आपल्या साईडचे काय ट्रिप पाडणार नाही. मग जायचं कुठं? मग वाटे वडगाव बुद्रुक 150 रुपये. चला म्हणलं वडगाव बुद्रुकला आल्यानंतर एक ट्रिप वाढली. कुठल्या साईडचे काय की राव हे अप्पर डिप्पर कुठली कात्रचे काय कळायला आहे. एक आजी आजोबा होते त्यांच्या मुलीने गाडी बुक केली वाटतं. मग पिकअप होतं 2 किलोमीटर. मग त्याला फोन सांगितलं मी गताई म्हणलं मीटरने पैसे लागेल कारण की मी इथं सध्या 2 किलोमीटर आहे म्हणलं. तुम्हाला 2 किलोमीटर मला न्यायचं ठीक आहे चालते म्हणजे या म्हणजे. आणि ते आजी आजोबाच होते दोघं जण. तर येताना एवढे बोलत आले ना आम्हाला. मग त्यांना सोडल्यानंतर 170 रुपये झालते. मग त्यांना म्हणलं 150 द्या राहू द्या म्हणलं. तर मला म्हणले चला म्हणले घरी नाश्ता पाणी चहा पाणी करू. हो नको म्हणलो मला पण जायचं म्हणलं. ट्रिप उचलली नव्हती तरी पण तसं म्हणलो. पण पहिल्यांदा मला कस्टमर असे भेटले की चला म्हणले घरी चहा पाणी प्यायला. एवढं भारी वाटलं ना मनाला बघून. नको म्हणलं या म्हणलं आजी ये म्हणलो मला पण जायचं म्हणलं. आता आमच्या इकडे ट्रिपची वाट बघतो म्हणले मी. लय उशीर होते म्हणलं मला पण घरी जायला पण. तरी म्हणल्या चला म्हणले चहा पाणी प्यायला घरी. हो नको म्हणलो जा म्हणलो या म्हणलो चला म्हणलं धन्यवाद. एवढं हे बोललात तुम्ही म्हणलो हेच लय झालं म्हणलं माझ्यासाठी. काय काय कस्टमर लयच भारी बोलतो तो. आणि ते आपल्या गावाकडले होते त्यामुळं गावाकडल्या लोकांना बोलण्याची सवय असते. कुणी नवीन जुनं म्हणजे भेटलं की चला घरी चहा पाणी घ्यायला असं तसं बोलत असतं. तर आता आले आपण इथं. आता कुठली ट्रिप असते ते बघूत आपण फायनली. इथं कॅम्पला होतो. कॅम्पहून काय ट्रिप असतो चला वयतो म्हणलो आता कुठं जावं दगडूशेठला जावं. तर येतानीच पडली शनिवारवाडा 46 रुपये म्हणलं चला तिथं जातो काही नाही जातो. 2 ट्रिप पडल्या ओलावर कंटिन्यू. एक 25 किलोमीटर एक 3 किलोमीटर होती. 25 दिसली उचलली बघितलीच नाही ती ट्रिप कुठं आली ते. आणि भेटली कुठली डायरेक्ट फेज 3. तर कसं असतं माहिती का ज्याच्या नशिबात असतं त्याला. New message from Pallavi, A16 404 Splendor Megapolis. तिने फोन केला पप्पा या म्हणून. बरं म्हणलो होतो. तेवढंच ट्रिप वाढली 25 किलोमीटर फेज 3 बसली. नाद करते का भाऊ. आता फेज 3ला आलोय. फेज 3ला थोडं सोसायटी बाहेर आलं की लगेच वापस पडली. कुठली वाकड. आता वाकडला जायचं डायरेक्ट घरी जायचं जेवण. आता चला आता वाकडला जायचं आता मस्तपैकी. वाघाट आल्यानंतर चला म्हणलं काहीतरी खावत कारण की सकाळपासून उपाशी काय खाल्ले नाही चहा पण नाही पेलो. तेवढंच वाढलं ओल सांग 230 रुपये. चला म्हणलं तर आवाज पण बारीक झाला का पोटातच काही नाही. आता सांगवीला आलो. आता इथून कुठले पडते बघत कारण की आपल्या आता गॅस बत्ती लागली लाल लाईट. कारण की आपल्याला गॅस टाकायला लागेल कुठल्या पण परिस्थितीमध्ये. आता गॅस वगैरे इथून आहे 1.5 किलोमीटर अंतरावर गॅस आहे. चला तिथे जाऊन बघत आपण गॅस आपल्याला भेटतो का नाही. तर आता घरी आलतो. घरच्यासाठी ट्रिप पडली होती डांगे चौपती. चला म्हणलं घरी जावं कारण की आता लाल बत्ती लागली गॅसची. गॅस पण टाकायचा होता. तर आलो घरी मस्तपैकी आंघोळ केली फ्रेश झालो चहा पाणी केले. वगैरे मस्तपैकी भाजी केली. मला म्हणले जेवण करा म्हणून राहू दे म्हणून संध्याकाळी जेवण करतो. आता कुठं करते म्हणून आता वाजले 5:30 वाजले लवकर या म्हणली. आता त्याला गॅस भरायला आपल्याला टार्गेट पूर्ण झालं नाही. टार्गेट भरपूर आपलं आज कारण की टार्गेट आज सपोर्ट करायला आहे आपल्याला आज. चला आता गॅस भरू दादा. चला गर्दी पण कमी आले नंबर कसं लागतं. चला आता गॅस टाकूत. तर सकाळपासून फिरलो आपण. आता गॅस किती बसते बघू. ₹318 पैसे बसला. चांगला बसला. हे बघा टायरात जरा हवा कमी दिसते मला आहे की नाही. हवा भरून घ्यावं लगेच आहे का. उस साइड का टायर दब रहा है. वीडियो बनाता है ब्लॉगर है मैं. यूट्यूब पे वीडियो रहता है अपना. इसमें कम है ना. हाँ ये नीचे आया था इसलिए चलो बोले चेक करेंगे. अगर बाहर गए तो फिर दब जाता बाद में. गॅस भरल्यानंतर आता सुरू त्याला आपल्या इथलं इथंच 40-50 मारायचे हो. मोठ्याच्या नादी लागायचं. मोठ्या नादी लागत राहिलं नाही 40-50 निघून जातात. आणि तेवढा टाईम पण वेस्ट होतो आपला बिनकामाचा मित्रांनो लक्षात ठेवा.
वाटतं जेवण करतो. तो आपलं कसं असतं माहिती का, संध्याकाळी लेकरांना खायला नेत बसतं काय, कारण की बघत असते होती तिकीट पप्पाने काय खायला आणि त्याला मला आज काहीतरी वेगळं खायला घेऊन मंडळी आता चाललो घरी. सकाळपासून लय वन 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 फिरलोय. दुपारी काय जेवण केलं नाही काय नाही. एक समोसा खाल्ला होता फक्त. एकाच समोसावर अख्खा दिवस काढला. पण संध्याकाळी घरी आलो, चहा पिवलो, पुन्हा गाडी काढली. मग बायको म्हणली थांब आता घ्यायला जाता, म्हणजे जेवणच करा म्हणलं. थांब म्हणलो. इथले इथं ट्रिपा मारतो, लय लांब जात नाही, कारण की मला टार्गेट कम्प्लीट करायचं होतं. तुम्हाला मी टार्गेट सांगतो माझं किती होता. नक्की व्हिडिओ बघा मित्रांनो शेवटपर्यंत. आता घरी जातो बायको काम म्हणते ते फक्त पहिलं जाता लेकरांना खायला घेऊन जावं काहीतरी. तर काय घेतलं, काय आवडतं त्यांना यार, काय म्हणतात त्याला, व्हेज मंचुरियन घेतलं त्यांना ड्रायवालं. कारण घरी गेल्या लेकर बघते तो हाताकर पप्पाने काय आणलं ते. हातामध्ये जरी नसलं तरी गाडीत येऊन बघत आहेत गाडीमध्ये काय आहे का खायला. आय एम द बॅक. उसने क्या खास? ओ माय गॉड. चल मला भूक लागली यार मला आता. का दिवसभर पटकून काय खाल्लं नाही का बाहेर? एक समोसा खाल्ला होता. ती तुमची चुकी. स्वयंपाक एवढा मोठा बनवून ठेवला होता तुम्ही. बरं, समोसा आता खाल्ला गरम म्हणजे गरम- आमच्यासाठी काहीतरी आणलंच असलं पाहिजे. गरम गरम स्वयंपाक करा आता मस्तपैकी. नाही शिळ आहे ते पहिलं संपवायचं मग अबे गरम एवढं मी करू. फिरलो राव सकाळ. हो त्यात आमची काही चुकी नाहीये. स्वयंपाक करून ठेवलेला होता, यायचं जेवायचं, अजून भटकायला जायचं. पैसा कितीही कमीला तरी कमीच पडतो, पण आपली काळजी आपणच घ्यायची पोटाची. बरं धंटाणान. माहित होतं तुम्ही खाल्ले ना, आम्हाला नाही आणलं असं थोडीच होणार आहे. ये तर चला मित्रांनो, हा काय आणले? शेजवानी चटणी. काय असं ओळख? भाजी आहे. भाजी नाही, हा मंचुरियन. वाव. चला मी खाते, तुम्ही पण खायला या. बाय. तर चला मित्रांनो बाय. आज फिरलो ह्यासाठी हे टार्गेट करायचं होतं. टार्गेट झाले ऑलमोस्ट. चला मित्रांनो बाय. व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला बाय.